सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी वाजलं किती कळत नाही. ढगाळ वातावरण सगळं आहे त्याच्यामुळे सकाळी पावसाळी हवा झालेली आहे. बाहेर पडायला सुद्धा मिळत नाही. सवय झाली बाहेर. मॉर्निंग वॉक नाही, इव्हिनिंग वॉक नाही, काही नाही. कसं होणार? कैद्यात बसल्यासारखं झालेलं आहे. शहाजहानला म्हातारपणी औरंगजेबाने महालात कैद करून ठेवलं होतं. त्याच्या मनाला काय यातना झाल्या असतील ती मला आता कळते. नाही, पायाच्या स्नायूंना व्यायाम हवाच. वॉक नाही तर निदान वेट लिफ्टिंग करतो पायाने, टेबल लिफ्टिंग करून. आबा अहो काय करताय? काय नाही, तुला पाय अडकला खाली. काय नाही रे शेखर, काय झालं? कंटाळा आला रे घरामध्ये. काय आहे ते मला सवय झाली ना सगळी फिरायची वगैरे. स्नायू जर वापरात नसतील ना, नियमित व्यायाम स्नायूंना मिळाला नाही तर ते कमजोर होत जातात असं मी वाचलंय कुठेतरी. फिरायला हवं. म्हणून काय व्यायाम करताय घरच्या घरीच? नाही, घरचं कसं ते ह्याची सर नाही रे. बाहेर जरा ताजं तवानं वाटतं. बाहेर जाणं काय होतं ते हे ऑक्सिजन वगैरे मिळतो ना, हा ऑक्सिजन, त्याच्यामुळे तरतरी येतं. म्हणजे ते मिळत नाही. मिळालं 3-4 दिवस अडकून पडलं घरामध्ये. मी तुम्हाला नको म्हटलं याचं कारण बाहेर तिथे कोणीच जात नाहीये. आणि पावसाने रस्त्याची अवस्था काय झाली तुम्हाला माहिती आहे ना. उगाच कुठे पाय बी मुरगळला म्हणजे. ते तुझं खरं आहे, पण आता काय मला बेचैन वाटतं. मी असं करू का, सोसायटीच्या बाहेर अशी एक चक्कर मारतो सेफ, म्हणजे हात लावतो कडेकडेनी. नको आबा, तिथे सोसायटीच्या गेट जवळ ढोपरभर पाणी झालंय. रस्ता कुठे आणि खड्डा कुठे कळत नाही. उगाच काहीतरी करायला जाल. नको नको नको. तुम्ही असं करा, तुम्ही गॅलरीमध्ये चक्रा मारा. श्यामल जरा चहाचं बघ. 50 ओळखीचे लोक भेटतात. शेजारचा बांधिवडे कसं नको तर गोष्टी करत असतात. चालणार काय कपाळ? नाही जायचं म्हणजे काय, बंधन मारणार. घरात नजर कळते ठरल्यासारखं झालेलं आहे मला बंदिवासात. नेहमी आज सांगत असतो घरात सोबतीला कोणातरी घेऊन जा. बघतो सोबत मिळालं तर पळायला पाहिजे. एकटं घरघाट बसून करायचं काय? एकटं माणसाचं कळायला नको. हॅलो खाडकर, नंबर फिरवला की नाही? गडबडीमध्ये. हेलो हेलो, कौन चाहिए? ये खाड़कर हिंदी बोलायला लागले. नहीं तुम्हारे पिताजी को बुलाओ फोन पे. सीनियर 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 वो है ना सफ़ेद पे बाल वाले, वो उनको बुलाओ फोन पे. क्या? खारी? अरे खारी नहीं रे, खारकर खारकर. खारी काय म्हणतो? क्या कौन सा नंबर है ये? सैमसंग बेकरी? नहीं नहीं रॉन्ग नंबर. तुम रख दो रख दो रख दो. खारी नहीं चाहिए. रॉंग नंबर कसा लागला खारकरांचा? हॅलो खारी, खारकर ना? हो खारकर ना? हां
अरे तुमच्यासारखी आठवण काढत होतो. ओ हो. कोण आबा? आज आमची सकाळीच कशी काय आठवण झाली? हो नाही का तुम्ही लवकर इकडे आधी या. हो त्याशिवाय मला मॉर्निंग वॉकला बाहेर पडता येणार नाही. शेखर सारखं सांगत असतो सोबतीला घेतल्याशिवाय जाऊ नका बाहेर. एकटा कोणी धडपडीन पडीन त्याला भीती वाटते. हा तुम्ही या इकडे. हा बऱ्याच दिवसात आपली गाठभेट झालेली नाही आहे. हा मला आठवण होते. तुम्ही या पारखेला घेऊन या. हा पारखे माझ्याकडेच आता इथे आलेले आहेत. तुमच्याकडे आले? अरे दुग्ध शर्करा योग आहे. त्याला घेऊन या. हा आपण बाहेर पडू फिरायला. बघतो मी. नक्की घेऊन या. ताबडतोब निघा म्हणजे मला बाहेर पडायला. हो आलोच येतोच. सोडून बोलताना हे एक वांगी होतं. आबा काय खरं? तुम्ही ओळखलंच नाही मी. नाही म्हणजे अगदी जेम्स बॉन्ड वाटतंय. त्याला वांगी मोकळी जाऊया. हो चला. आबा पण मला नाही वाटत आपण पार्कापर्यंत पोहोचू. का काय झालं? अहो अचानक एखादा पाऊस आला तर, मोठी सर आली तर, पावसाचा काही नेम नाहीये. तुम्ही पार्कात थिंक पॉझिटिव्ह हो. अहो सर आली ना तर आपण आडोशाला थांबू ना कुठेतरी. आता माघार घ्यायची नाही. अर्ध्या वाटेवरून जर परत आलो तर शेखर मला विचारेल जायची काय गरज होती तुम्हाला. मग बरोबर आहे, अगदी बरोबर. आता शेंडी तुटो पारंबी तुटो पण पार्कापर्यंत जायचंच अशी जिद्द पाहिजे. तुम्ही फार घाबरता. नाही का? तुम्ही चला बघू आता चला. घ्या काय झालं? झालं ना पाऊस सुरू. अरे काय हरकत नाही. थिंक पॉझिटिव्ह. आता छत्री सगळे आहे ना. मग आहे ना चला बघू. गंमत. काय श्यामलाबाई काय चाललंय? आलात तुम्ही? बसा 2 मिनिटं मी चहा देते. एवढं नाश्त्याचं उरकते. हा शलाका कुठे गेली? शलाका ए शलाका. अगं ए हा बरी आहेस ना तू? का? चला का गेली नाही का कॉलेजला? मगाशी 10 वेळा तुला ओरडून सांगितलं आई मी जाते. हो लक्षातच नाही. बरं आबांच्या नाश्त्याची वेळ होत आली आहे. मी एवढं त्यांच्यासाठी तयार करते आणि येते. चहा देते तुम्हाला. अगं आत्ता गेले दाबा. इतक्यात कसे येतील? कुठे? ते भाई खारकरांचा फोन आला होता. ते आणि पारखे खाली थांबलेत. मी त्यांच्याबरोबर जाऊन येतो असं म्हणून गेले. अगं बाई तुम्ही जाऊ कसं दिलं? अहो गेटकडे किती पाणी साचलंय. हा श्यामल त्यांना सांगून ते काय ऐकणार आहेत का? आता 4 दिवस त्यांना घरी बसवलं. एवढंसं तोंड करून बसले होते. मलाच कसं तरी वाटायला लागलं. आज खोलीतल्या खोलीत येरझाऱ्या घालत होते. आता त्यांनी डायरेक्ट कसं सांगणार की जाऊ नका म्हणून? मग काय सांगितलं तुम्ही? त्यांना म्हणालो की एकटे जाऊ नका, निदान कोणाला तरी बरोबर घेऊन जा. आता कुठे पाय बी मुरगळला तर काय करणार? अहो आणि तेवढ्यात तर भाई खारकरांचा फोन आला असणार. नाही असं ते म्हणतायत. मला खात्री नाहीये. म्हणजे काय एकटेच गेलेत की काय आबा? अगं तू जरा ऐकून घे ना. आबा मला म्हणाले की भाई खारकरांचा फोन आला होता आणि मी त्यांच्याबरोबर जातोय. मी बघितलं खारकर आणि पारखे त्यांच्याबरोबर होते जाताना. हो ना. पण असं आबा म्हणाले मला त्यांचा फोन आलाय. मला खात्री नाही. बहुतेक आबांनीच फोन केला असणार. तेवढे हुशार आहेत ते. अहो आता येईपर्यंत काळजी नाही का? आणि हा नाश्ता पण थंड होणार. मी म्हटलं बाहेर थंड हवा आहे काहीतरी गरमागरम देऊया आबांना. काय केलंय? भजी? भजी? बरे आहात ना? सकाळी 7 वाजता भजी. का? सकाळी 7 वाजता उठून गरमागरम भजी खाऊ नये असं कोणी सांगितलंय? सकाळी 7 वाजता उठून गरमागरम भजी तळावीत असं तरी कोणी सांगितलंय? अगं भाई शिर्या काय झालं तुला? आई शलाकाने माझा रेनकोट कुठे ठेवलाय? डोकं बिकं फिरलंय का तुझं? तुझा रेनकोट आहे ना तुझ्या खोलीत. असं काय आहे? काय करतोय? आई परवा ना रेनकोट घालून आरशात बघत होती तेव्हा म्हटलं काढून ठेव. चिडली होती माझ्यावर. काढून ठेवला असेल ना. इथे ठेवलाय का कुठेतरी? बघ बरं. लपवलाय सांगतोय ना मी. अरे ओरडतोस किती? ए, काय आरडाओरडाय? काय चाललंय? कशाला ओरडला? मी तिकडे बाथरूम मध्ये होतो. मला काय कळलं नाही. काय झालंय? तुम्हाला सवय माहितीये ना याची. हा ए शंभू काय शोधतोस काय तिकडे? ए बाबा माझा रेनकोट कुठे आहे? शलाकाने लपवलाय. लपवलाय? तुला कोणी सांगितलं शलाकाने रेनकोट तुझा लपवलाय म्हणून? मग काय मला तर? माहिती आहे लपवलाय तिने. ए हिरो तुझा रेनकोट घालून आबा गेले आज बाहेर सकाळी. मी बघितलं त्यांना सोसायटीत. मी बघितलं त्यांना सकाळी सोसायटीतून बाहेर जाताना. अगं काय आबांचं काहीतरीच.
मला जायचं होतं ना बाहेर. मग तू आबांचा रेनकोट घालून जा ना, मी आणून देऊ का? वा पण मी त्यांना आणून दिलाय ना नवीन, त्यांचा घालायचा त्यांनी. नाही त्याची टोपी हरवली. हो. अरे नाही नाही, मला माहिती आहे. आबा म्हणाले होते तू दिलेला रेनकोट आहे ना तो इतका लांब लचक आहे की ते घालून गेले तर कुत्री मागे लागतात म्हणे. हसताय काय? मला बाहेर जायचंय ना आता. अरे त्यांचं काहीतरीच, काही कुत्रे बित्रे मागे लागत नाही का? मग तू आबांचा घालून जा ना. वा म्हणजे माझ्या मागे कुत्रे लागू देत. अरे तू सर आता म्हणालास ना कुत्री बित्री मागे लागत नाहीत म्हणून. हसतोस काय? काय झालं काय? मी विचार करतोय माझ्या रेनकोट मध्ये आबा कसे दिसत असतील. हसत काय राहिलं तर मला ऑफिस जायचं. हो, आलेच मी चहा आणते. मला रेनकोट आहे नवीन, मला हवाय. या सांभाळून खारकर सांभाळ. या काय पाऊस. घराच्या बाहेर पडल्यावर बरं वाटला. 4 दिवस अगदी कोंडल्यासारखं झालं ना घरी. आता मोकळं वाटलं. आत्ता बरं वाटलं. सर्दी झाली वाटतं. नाही वा सर्दी बिर्दी काही नाही, आमचं हे नेहमीच आहे. हे नाही म्हणजे काय, जरा ओला वारा अंगाला लागला की आमच्या शिंका सुरूच. काय बारके तुम्ही गप्प का? नाही म्हणजे माझा प्रॉब्लेम जरा वेगळाच आहे. हो काय तुम्हाला सुका वारा लागला की शिंकायचा शिंकाय? नाही तसं काही नाही आहे. काय सांगायचं, माझा प्रॉब्लेम जरा वेगळाच आहे. काही सांगता येत नाही. हो ते माझं मला केलं पाहिजे. हा पण काय झालंय ते तरी सांगा. काय सुनेबरोबर काय झालंय का? नाही हो तसं काही नाही. मग प्रकृतीचा काय प्रॉब्लेम आहे का? नाही हो पण आपण सांगायला असं काय करता? आम्ही कोणी परके आहोत का? नाही तसं काहीही नाही आहे. काही नाही वगैरे सांगू नका. बघा तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगा, आम्ही चुटकीसरची सोडवतो की नाही ते बघा. बघा तो प्रॉब्लेम माझा प्रत्यक्ष पर्सनल आहे. तो तुम्हाला कोणालाही सोडवता येणार नाही. अरे म्हणजे माझा प्रॉब्लेम हा आहे. अरे देवा, म्हणजे फारच पर्सनल झालं. आता म्हणजे आपल्याला एखादं लघुशंका निरसन केंद्र शोधावं लागणार. हे काय असतं? हे म्हणजे टॉयलेट. पण इथं आजूबाजूला काही तसलं दिसत नाही. हो नाही पण तुम्ही घाबरू नका, आपण शोधून काढू. नाही आहे, मला डायबिटीज आहे ना, आणि पावसामुळे मला याचा फार त्रास होत असतो बघा. नाही, तुम्ही थोडा धीर धरा. आपण यातून काहीतरी काढू मार्ग. काय बरं का पारखे, तिथे इच्छा असते ना तिथे मार्ग दिसतो. आणि तुमची इच्छा सध्या फार प्रभावी आहे. त्याच्यामुळे मार्ग निघेल. बर तुम्ही या इकडे या चला बघा. चला घाबरू नका. नीट जपून. हो जपून. भाषण पाटणकर राहतात. हो भारती इकडे कुठे जातात? कोणतं झोपला असेल भैया वगैरे. हो त्या घरात शिरण्या वाचून गट्टून नाही. मी पण तोच विचार करतोय. विचार करू नका, कृती करा. नाही विचार करायचा वेळ मिळणार नाही. पण सांगायचं काय? सांगायचं काय म्हणजे काय? सत्यमेव जयते. सत्य काय ते सांगायचं. दार उघडायला विनंती करायची दार उघडणाऱ्याला. नाही पण पाटणकर आले तर काय माहिती काय झालं? तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका. बी पॉझिटिव्ह. हे बघा देवाचं नाव घ्या आणि वा पुढे वा. पुढे हा जा. कोण? हे पाटणकर भाष पाटणकर आहेत ना? नाही ते नाहीत. नाहीत म्हणजे कुठे बाहेर गेलेत का? म्हणजे मी त्यांचा बालमित्र. आम्ही एका वर्गातच होतो दोघे. नाही म्हणजे त्याचं काय झालं, याबद्दल आलो होतो म्हटलं जरा त्यांना भेटून जाऊया, होय की नाही? नाही हो,
गेल्या वर्षीच वारले ते. आता वाढले का? अरे रे अच्छा काय झालं का? असं अचानक गेले का? अहो गेले वर्षभर ते आजारीच होते. असं का? म्हणजे अखेरची भेट सुद्धा झाली नाही का? आपल्या हे टॉयलेट कुठे आहे हो? हा काय म्हणजे टॉयलेट समोर उजवीकडे आहे. बर. समोर ना काय झालं त्यांना हा धक्का सहन झाला नाही. पाटणकर गेले त्यांना कळलं नाही. आता हो म्हणजे साहजिकच आहे हो. आता बालमित्र म्हटल्यानंतर हे आलंच, पण करणार काय? कोकणात आले देवाजीच्या म्हणतात ना, आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना हो. चला सुटलो. चला. हा 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 हा. हसत बाहेर पडलं. आता बरं वाईट झालं. हा वाईट झालं. आम्ही येतो. हा हा सुटलो. हा हा. हो आम्ही सुटलो. आता बोला. आता काय बोला? त्या पावसात आता बाहेर पडायला नको. काय का बुवा? का बुवा काय? माझा डायबिटीज भर रस्त्यात आता घात करणार. दर वेळेला एका नवीन घरात शिरावं लागणार. नको रे बाबा. अरे, सत्य. अहो सत्य काय आहे, ओला वारा अंगाला लागल्यामुळे हे आलेल्या शिंका आहेत. आता सर्दी पकडणार भाऊ. उद्यापासून घराबाहेर पडायला नको. हो, खरं आहे. चला पारखे चला. चला. चला सर्दी. दोघे रडे अगदी रडेत दोघे जण. दे डोंट हॅव करेज. चला आता मला नवीन पार्टनर शोधायला लागणार. नाही तर घरी बसावं लागेल नजर कैदेत. शिऱ्या जाऊन बघ ना आबांना जरा बघ. थांब ग थोडा वेळ. अरे येतील. असं काय करतोस? हो येतील येतील जरा थांब. अहो येतील काय? बाहेर केवढा चिखल आहे. घसरून बिसून पडले म्हणजे. मग पाऊस थांबू दे ग. पावसामुळे कुठेतरी थांबले असतील. असं काय करता तुम्ही? मला फार काळजी वाटते बरं का. हो पण हे त्यांना कळायला नको. श्यामल तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. खारकर आहेत बरोबर येतील. मग तुम्ही कशाला एरझरा घालताय? मी अगं ट्रॅफिक केवढा असतो बाहेर. गोंधळ आहे सगळा. मग मी तेच म्हणते ना. आता जा ना. बसता कशाला? ए शिर्या अरे उठ ना. अरे काही काळजी वाटत नाही का तुम्हाला मोठ्या माणसाची? अहो खारकर. हा खारकर गेले कुठे? हा हे दुसरंच कोणतरी आहे. कुठल्या बाजूला गेलं? खारकर अहो पण अरे देवा देवा नारायण. हळूहळू पैलवानी मसाज नका. अरे बाबा हळू काय हार्टबीट मोडतोस का त्यांचं? नाही नाही हो. काय वेडा वाटतोय का मी तुम्हाला? चेहऱ्यावर दिसत नाहीस. आबा कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतं बरं वाटतं. काय नाही थोडं जरा मुरगळला पाहिजे दुसरं काय नाही. हा तरी मी तुम्हाला सांगत होतो जाऊ नका जाऊ नका. माझं ऐकाल तर ना. तरी नशीब फक्त मुरगळण्यावरती निभावलंय. काही हार्टबीट सरकलं असतं म्हणजे मग. बरोबर आहे तुझं. उद्यापासून बंद. मॉर्निंग वॉक नाही. म्हणजे ऑक्सिजन नाही मिळाला तरी चालेल. तुम्हाला गॅसवर राहायला नको. काय होतं अंग जरा आखडल्यासारखं होतं ना. हा म्हणून जरा. अहो नाही आपल्या सोसायटीमध्ये घ्या ना मॉर्निंग वॉक. कडेकडेने चालायचं. काय हो ना. आबा मी नाश्ता आणते. हा इथेच आणते मी. हा तुम्ही थांबा इथे. हे बाई लवकर आण. माझं ऑफिसची वेळ आणते ना मी. लवकर जा लवकर. हे बघ शिर्या आबांना घेऊन डॉक्टरकडे जायचं. आणि त्यांचा जर पाय फार दुखत असेल ना तर डॉक्टरला इथे घेऊन ये. कळलं? ठीक आहे. अरे नको नको आता बरं आहे मला. तुझा ऑफिसला. हा पण ते डॉक्टरकडनं औषध घ्या तुम्ही व्यवस्थित. हा तुझा थांबा. आबा उठू नका. पाय दुखेल. अहो पाय ओढ बघा. दुखेल पाय. शेखर वैतागला होता का रे? वैतागला म्हणजे वैतागणारच. आणि श्यामाला ती सुद्धा वैतागली होती.
आई वैतागली नव्हती हो, घाबरली होती, सॉलिड घाबरली होती. हे बरोबर आहे, तिला काळजी आहे माझी, तुझ्यासारखी नाही ती, तू डांबीच आहे. डांबीस काय आबा? आबा तुम्ही माझा रेनकोट कशाला घालून गेलात? सगळे वांदे केले. अरे आठवण रे, अरे तो रेनकोट मी आल्यानंतर तो घराबाहेर काढून ठेवला जरा बघ, हाय कशी बघ जा. हा तो रेनकोट मला शोभून दिसतो. हा मला गोगटे काय म्हणाले माहिती आहे? काय? जेम्स बॉन्ड. करेक्ट आबा, तुम्ही जेम्स बॉन्ड दिसता, पाय मुरगळलेला जेम्स बॉन्ड. अडो काय म्हणाला शेखर, काय म्हणाला, सांभाळून जा, ते चालणं थांबवता येत नाही. फिटनेससाठी वॉक इज अ मस्ट, वॉक इज अ मस्ट. कडे जा. हॅलो खानकर, हा मी आबा टिपरे. आता बरं आहे, बरं आहे. हा पाय हो बरं आहे आता. मला सोसायटीत फिरायची परवानगी मिळालेली आहे. तर आपण उद्या जाऊया सकाळी. मी तुमची वाट बघतो, तुम्ही या सकाळी. हा बाहेर पडू. बरं ठेवतो. हा काहीही झालं तरी सुधारणार नाही. काही झालं तरी सुधारायला हवी तब्येत. सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी.